15 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज उद्योगमंत्र्यांच्या समोर आंदोलकांची आणि अधिकाऱ्यांची आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकारी अशा सगळ्या उपस्थितांच्या मध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आमच्या तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित असताना बैठकीमध्ये सामील झालेले नाही आणि त्या बैठकीमध्ये उद्योगमंत्र्यांनी गावाची बाजू, माजी सैनिकांची बाजू, अधिकाऱ्यांची बाजू आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती या सगळ्याचा अभ्यास करून आणि सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांना तिथल्या सगळ्या गोष्टीची खातरजमा करायला सांगितलेली आहे। त्याचबरोबर ज्या बोगस ठरावाच्या आधारे ही सगळी MIDCची प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्या बोगस ठरावाची सुद्धा पडताळणी जिल्हाधिकाऱ्यांनी करून तो सगळा अहवाल तिन्ही आपल्या उद्योगमंत्र्यांना द्यायचा आहे आणि त्यानंतर परत बैठक घेऊन या बाबतीतला निर्णय होणार आहे। आजच्या बैठकीला आमदार त्या ठिकाणी उपस्थित असताना का त्या ठिकाणी आमच्या बैठकीमध्ये सामील झालेले नाहीत हे आत्ता आम्हाला त्यांचा हे पत्र किंवा ते आत्ताचे आलेला फोटो बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलेला आहे। त्यांना पूर्णपणे सगळ्या लोकांची दिशाभूल करायचं आहे। त्याचबरोबर दैनिकामध्ये वेगवेगळ्या बातम्या पुरवून आपली MIDC ही व्हावीच म्हणून आत्ताचे उद्योगमंत्र्यांनी सांगितलं हे खोटं सांगायचा प्रयत्न त्यांचा आहे। असं कुठेही घडलेलं नाही आणि आमची बैठक झाल्यानंतर जी अधिकृत होती ती बैठक संपल्यानंतर कुठतरी एक फोटो काढायचा आणि त्याच्या पद्धतीने दिशाभूल करायचं हे वागणं आमदारसारख्या पदाला शोभणारं नाही। तुम्हाला जर खरोखरच MIDC करायची होती तर त्या अधिकृत बैठकीमध्ये येऊन तुम्ही तुमची भूमिका मांडायला पाहिजे होती। तुम्हाला कुणी अडवलं नव्हतं पण तिथं तुम्ही येत नाही। तिथं सगळं पालक त्या उद्योगमंत्र्यांनी सगळे निर्णय जाहीर केल्यानंतर तुम्ही फोटो व्हायरल करून लोकांची दिशाभूल करताय हे आमदार पदाला शोभत नाही। तुम्ही आमदार पदाचे पात्रता नसणारे माणसं आहे आणि दिशाभूल करून तुम्हाला एक वेळ कुठंतरी तुमचं हे हित साधता येईल पण तुमच्यावरची विश्वासार्हता मात्र पूर्णपणे संपत चाललेली आहे। तुम्ही मध्ये चर्चेसाठी बोलवून आमच्या माजी सैनिकांना मारहाण केला। 15 ऑगस्ट दिवशी तुम्ही चर्चेला बाजार समितीमध्ये या म्हणला, तिथं तुम्ही बाजार समितीमध्ये चर्चेला आलेलं नाही। आता तुम्हाला रीतसर तिथं निमंत्रण असताना तुम्ही तिथं उपस्थित असताना तुम्ही बैठकीला येत नाही आणि नंतर मात्र तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय। हे सगळं बंद करावं आणि तात्काळ असा आमचा आमदार हा होऊ शकत नाही। त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये MIDC होणार नाही अशीच सगळी परिस्थिती आहे आणि जो अहवाल येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांचा तो सुद्धा तसाच येणार आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये MIDC ही टाकळीमध्ये होणार नाही।